नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आंब्याला फटका बसलाय. अवकाळी पाऊस आणि तापमानातील बदल याचा फटका आमराईला बसतोय. पुरेसं पाणी न मिळाल्यानं तसंच उष्णतेची लाट यामुळे कैऱ्या गळून पडतायत. त्यामुळे यंदा लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. नांदेड महापालिकेकडे पाटबंधारे विभागाची 2,49,00,000ची थकबाकी आहे. दरम्यान मार्च अखेरपर्यंत ही थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा पाटबंधारे विभागानं पत्राद्वारे महापालिकेला दिलाय. राज्य शासनानं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. मात्र एसईबीसी प्रमाणपत्राच्या वाटपाला अद्याप सुरुवात झाली नाही आणि त्यामुळे नोकर भरतीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एसईबीसी प्रवर्गातील प्रमाणपत्राचं तातडीनं वाटप करावं अशी मागणी केली आहे. वसई विरार महानगरपालिकेनं मान्सूनपूर्व नालेसफाईमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास वाघमारे यांनी केला आहे. मंजूर करण्यात आलेल्या रकमेच्या 2.5 पट रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये शासकीय जागेमध्ये शेत दाखवून पीक विम्याची बोगसगिरी न्यूज 18 लोकमतनं समोर आणली आणि त्यानंतर 8,000 बनावट पीक विमा भरणाऱ्यांची नावं कृषी विभाग आणि विमा कंपनीनं वगळली आहेत. त्यामुळे शासनाचे तब्बल 53 कोटी रुपये वाचलेत. वाशिम आणि रिसोडची कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. नाणी टंचाईचं कारण पुढे करत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचा माल अत्यल्प दरात विकावा लागणार असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊन मोठं नुकसान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गारपिटीमुळे गहू काळे पडले आहेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय आणि त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील 3 महिन्यांपासून गळती लागली आहे. गळतीमुळे आतापर्यंत जवळपास लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे आणि त्यामुळे पाण्याच्या गळतीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळपणा एका व्हिडिओ क्लिपमधून समोर आलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेले पलंग आणि यंत्रसामग्री अस्ताव्यस्त असून रुग्ण बेडखाली झोपल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालंय. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. कृषी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करून त्यांनी पीक विमा देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात येणार आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या फोटोचा वापर करत असून निवडणूक चिन्ह घड्याळ हे न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याची गरज असताना लिहिलं जात नाहीये आणि त्यामुळे याची तक्रार एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगात केली जाणार आहे. लोकसभेची 1 जागा मनसेला देण्यास भाजप तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज ठाकरेंचा उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार, मनसेचं इंजिन की धनुष्यबाण असा प्रश्न विचारला जातोय. धनुष्यबाणावर मनसे उमेदवारानं लढावं असा भाजपनं प्रस्ताव राज ठाकरेंना दिल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे पूर्वाश्रमीचं उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण राज ठाकरेंच्या हाती येणार का याची उत्सुकता आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली आणि या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरी मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबाबत पुन्हा एकदा चर्चा झाल्याची माहिती आहे. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी मनसैनिकांनी राज ठाकरेंना पत्र लिहिलंय. राज ठाकरेंनी स्वतः नाशिकचं नेतृत्व करून नाशिक लोकसभेची जागा लढवावी अशी मागणी मनसैनिकांनी केली आहे. मनसेनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांची वर्णी लागू शकते. मात्र कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसून येतंय. यातच लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत.
आपण भाजपचा उमेदवार म्हणून बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलंय। मात्र घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक मी लढवणार नाही असंही शिवतारे म्हटलंय। त्यामुळे आता त्यांच्या या प्रस्तावाची महायुती कशी दखल घेतं हे पाहणं गरजेचं आहे। विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा आम्ही युतीचा धर्म पाळणार नाही असा इशारा देत अजित पवार समर्थकांनी शिवतारे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। आमदार अण्णा बनसोडे यांनी शिवतारे यांच्या विरोधात मोर्चा उभारत त्यांना हा इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे। शिवतारे वारंवार खालच्या पातळीवर टीका करतायत, त्यामुळे त्यांच्यावर आता कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। भाजपकडून पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर पाथर्डीमध्ये पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। यावेळी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आहे। यावेळी उमेदवार कुणीही असला तरी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय। बीडमध्ये देखील पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। यावेळी धामण गावात त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली, तसंच शक्ती प्रदर्शन करत रॅली देखील काढण्यात आली। बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम होणार नाही। आंदोलनाला दिशा देण्यासाठी ताकदवान नेतृत्वाची गरज असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं। दररोज माझी जात काढली जात असेल तर हे दुर्दैवी असल्याचं देखील त्या म्हटल्या। मी गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे, तरी मला संघर्ष चुकलेला नाही। मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासाठी रणांगणात उतरण्यासाठी कुणी नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानासाठी चढाओढ सुरू आहे। एप्रिल आणि मे महिन्यातील सभांसाठी सर्वच पक्षांनी अर्ज केलेत। मनसेनं 17 मेच्या सभेसाठी तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं देखील 17 मेच्या सभेसाठी अर्ज केलेला आहे। संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। मुंबईचे भाजप सचिव विवेकानंद गुप्ता यांनी राऊतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। मद्य घोटाळा प्रकरणात ईडीनं केजरीवालांना अटक केलेली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांना राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं। ईडीनं केजरीवाल यांची 10 दिवसांची कोठडी मागितली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच केजरीवाल यांना अटक केल्याचं ईडीचं म्हणणं आहे। तर अटकेसंदर्भात 28 पानांची कागदपत्र ईडीनं न्यायालयाकडे सुपूर्द केली आहेत। निवडणूक रोख्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं निवडणूक आयोगाकडे संपूर्ण माहिती सादर केली। कोणत्या पक्षाला कोणत्या कंपनीकडून किती निधी मिळाला यासंदर्भात सविस्तर आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। यात सर्वाधिक निधी भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मिळालाय। भाजपला 6060 कोटी, तृणमूलला 1609 कोटी तर काँग्रेसला 1421 कोटींची देणगी मिळाली आहे। अमरावतीच्या जागेवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत। त्यातच अभिजित अडसूळ यांनी पुन्हा अमरावतीच्या जागेवर दावा केलाय। अमरावतीची जागा आनंदराव अडसूळ यांनाच मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। देशामध्ये स्वातंत्र्य राहिलेलं नाहीये, देशात आणीबाणी आहे पण घोषित नाही। 95% ईडी केसेस विरोधी पक्षातील नेत्यांविरोधातच आहेत अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय। प्रमुख नेत्यांवर कारवाई केली जाते, त्यामुळे केजरीवाल यांच्यावर केलेली अटक अतिशय चुकीची आहे। निवडणुकांमध्ये दबाव टाकण्यासाठी हे सर्व केलं जातंय असा आरोप शरद पवार यांनी केलाय। अरविंद केजरीवाल यांना अटक करणं म्हणजे हुकुमशाहीला सुरुवात आहे। कोणतेही पुरावे नसताना मुख्यमंत्र्यांना अटक करणं म्हणजे भाजप सरकारची दडपशाही असेल असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेवर बोलताना केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे। दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यामुळे दारू बंद झालीच पाहिजे। आज त्यांना अटक झाली आहे, जर यात त्यांची चूक असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं टीकास्त्र अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टाकले। शरद पवार स्वतः पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता। अशातच आता स्वतः शरद पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय। आपण माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। माझ्यावर जास्त गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचा डाव आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे। सरकारचा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाहीत असं देखील जरांगे म्हटले। प्रणिती शिंदे यांच्यावर पंढरपुरात हल्ला झाला।
या घटनेला त्यांनी मराठा समाजाला जबाबदार धरल्यानं मराठा समाज आता आक्रमक झालाय। प्रणिती शिंदे मराठा समाजाला बदनाम करतायत। त्यांनी त्यासाठी मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापूरच्या मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय। प्रणिती शिंदे यांचा राजकीय स्टंट आहे। प्रचार करण्यासाठी कार्यकर्तेच नसल्यानं मतदारांना भावनिक करण्यासाठी हा स्टंट केला जातोय। त्यामुळे हल्ला करणारे भाजपचे आहेत हे सिद्ध करावं, अन्यथा भाजपची माफी मागावी, अशी मागणी पंढरपूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संतप्त झाले। ठाण्यात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। जर केजरीवाल यांना तुरुंगात पाठवलं तर राज्यभर जेल भरो आंदोलन करू, असा इशाराच संतप्त कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय। जळगावात आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे पडसाद बुलढाण्यात देखील दिसून येत आहेत। आपच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली। भाजपविरोधात बोलणाऱ्यांवर शासकीय यंत्रणांचा वापर करून दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी केजरीवाल समर्थकांनी केला। अकोला शहरातील बस स्थानक चौकात आम आदमी पार्टीच्या वतीनं सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अरविंद केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला। अहमदनगरच्या गांधी मैदान परिसरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं। यावेळी भाजप आणि आपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये इंडिया आघाडीनं निदर्शनं केली आहेत। यावेळी धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर नागपूरचे आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। नागपूरच्या गणेश पेठ परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते महावीर कॉलेज चौकात आंदोलन करणार होते। मात्र आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या बोगीला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले। लोणावळ्याच्या कुमार चौकात 4 चाकी गाडीनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान उन्हाच्या दाहकतेमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडीत एका मित्रानं त्याच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यानं मित्राची हत्या केल्यानंतर त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केला आणि या सर्व गुन्ह्यात आरोपीला दोघांनी मदत केली। पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस येताच त्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर 2 साथीदारांचा शोध अद्यापही सुरू आहे। आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांना निवडणुकांच्या काळातही स्वगृही नियुक्ती देण्यात आली आहे। त्याचीच तक्रार आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला केली आहे। त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना संगणकशास्त्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या पुरस्काराची घोषणा केली आहे। सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू असून रत्नागिरीतल्या खेडमध्ये काठखेळची परंपरा आजही जोपासली जाते। नागरिक हातात काठ्या घेऊन हा खेळ करतात, यालाच काठखेळ असं म्हणतात। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। रत्नागिरीमध्ये पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा केला जात असून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी नाचवली जाते। यंदा पालकमंत्री उदय सामंत हे देखील गावकऱ्यांसोबत या उत्सवात सहभागी झाले। यावेळी त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।